हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता तुम्हाला माहितीच असेल की घरी कार्यक्रम वगैरे आहे जागरण गोंधळाचं. आणि आमच्या इकडे जागरण गोंधळ म्हटलं की झालं मग अख्खा दसराच काढावा लागतो. कारण दसरा काढला तरच आमचं जागरण गोंधळ होतं, नाही तर नाही. मग त्यासाठी काय करणार होतो, आम्हाला उरलेले होते दिवस खूप कमी. आणि कारण सुट्ट्या भेटल्या नव्हत्या म्हणून दिवस खूप कमी होते. आणि हे इकडं मग काम करता करता मस्ती चालू होती. प्रेम म्हणत होता, मम्मी लावणीचं स्टेप करून दाखव, तर मी त्याला करून दाखवत होती. कारण मला लावणी येते डान्स करता. आणि मध्ये मग यांचं चाललं होतं मला चिडवणं, येडण वाकडं असं काहीतरी कार्टूनपणा करून. असो, तुम्ही हे पहा, मी सगळं काही स्वच्छ करते आहे. कारण घर आता सगळं साफ करायला घेतलेलं आहे आम्ही. आणि हा व्हिडिओ 13 तारखेचा आहे. 13ला 14 तारखेला घरी कार्यक्रम होतं, 13ला आम्ही काढली साफसफाई करायला. कारण सगळं झालेलं होतं, मोठे मोठे कपडे वगैरे सगळे धुतलेले होते. आणि फक्त राहिलंच काय होतं, किचन साफ करायचं राहिलं होतं. तर मग म्हणलं चला आता. आणि नवरोबा घरी असल्यावर काय मग त्यांची मदत तर घ्यावंच लागते. त्याच्यामुळं म्हणलं चला घरी आहे तोपर्यंत फायदा घेऊन टाका संधीचा. म्हणून मग मी काढलं सगळं सामान वगैरे. पण ते एवढं गमत होते, बापरे! कुठे तंबाखू खायला 1 घंटा तिकडेच गेले, त्याच्यानंतरला मग आले. असं मला वाटलं आता काही मी काढायला तर काढलं, पण कोणी मदत नाही करणार. पण माझा प्रेम आणि प्रीतम तर आहेच म्हणा शेवटी मदतीला. ते दोघं पण करू लागतात. मग आणि वरतून माझी तब्येत हे अशी अंगम-डंगम करते, काय सांगावं तुम्हाला. लईच राव या तब्येतीचा असा कंटाळा आलाय. कधी चांगली होती आणि कधी नाही असं झाले मला. मग काय एक पसारा काढला, सगळा एकदाच नव्हता काढलेला. ज्या त्या जागेवरचं थोडं-थोडं काढलं आणि त्याला तिथंच घासलं. त्यानं तेच स्वच्छ करून परत तिथं लगेच ठेवलं. असा आम्ही पसारा काढलेला होता. म्हणलं जास्त राडा करायचा नाही आहे. मग हळूहळू सगळं काही पसारा काढून त्याला घासून वगैरे केलं. आणि ती भिंत थोडीशी खराब झाली होती, किचनचे टाईल्स म्हणतात ते खराब झाले होते. म्हणजे फोडणीचं वगैरे बसून नाही का चिकट वगैरे होतं. त्यामुळं मग ते जरासं स्वच्छ वगैरे केलं घासणीनं घसं घासून काढले. घासून काढल्याच्या नंतरला तरी पण बाई ते चिकट जातच नव्हतं. मी म्हणलं आता काय करावं त्या चिकटाला. म्हणलं नाही असं नाही जमणार. म्हणलं मग थोडंसं लिक्विड घेतलं, ते लिक्विड टाकून घसं काढलं त्याला घासून घासणीनं ताराच्या. मग निघालं, स्वच्छ झालं. तोपर्यंत इकडे हे बाप लोकं त्या नळाचं कारस्थान. आता काय सांगू तुम्हाला माझी कथा. ते नळ एक असं होतं, घेऊन 6च महिने झाले बघा त्या नळाला. त्या नळाचं मध्ये काय अडकलंय काय माहिती, पाण्याची धार कमी झाली. मग त्या नळाचं चालू केलं, नळ वगैरे त्याला काढून बघितलं तरी पण त्यात काही दिसत नव्हतं. मग पाईपातच काहीतरी अडकलेलं होतं. त्यामुळं मग ते आहे तसंच बसवलं, जाऊ दे म्हणलं. बारीक तर बारीक येऊ दे म्हणलं, असं पण लेकरं मग वाटोळा नाही करत. मग इकडं डब्बे मला आमचे पुसून वगैरे देत होते गे. आणि मग मी लावत होते. मी म्हटलं नाही असू द्या मी करेन म्हणलं, लेकरं देतील पुसून. ते म्हणे नको, तुझे हातपाय सुजले आणि मग थंड पाण्यात घातल्याच्या नंतर तर अजून जास्त हातपाय सुजतात. त्यामुळं मग म्हटलं जाऊ दे, करून द्यायला तर करून घ्यावं म्हणलं मस्तपैकी. तेवढीच हेल्प होती नाही का. असं नवऱ्याकडनं कामं कोण कोण करून घेतं बरं, मला कमेंट करून सांगा. आणि प्रत्येकाच्या नवरे असं मदत नाही करत बरं का. काही जणांचं खूप नशीब असतं, जसं की माझं. माझे मला प्रत्येक कामामध्ये मदत करतात, सगळे कामं करू लागतात. ते लाजत नाही मी नवरा आहे कसं काय करू. आणि माझी मुलं पण माहिती आहे का, असं अजिबात लाजत नाहीत की मी काम कसं करू काही नाही, सगळं कामं करू लागतात. आणि पाहुणे रावळ्यांना सांगितलं होतं बाबा माझ्या नंदेला 2 दिवस आधीच हे करू लागायला. तर माझी नंदेच्या घरचे काही तिला लवकर पाठवले नाहीत. त्यामुळं मग ती डायरेक्ट 13 तारखेलाच आली. आणि नाही का सासरघरच्या पोरींचं काही हातात नसतं बाबा. जेव्हा जा म्हणले तेव्हा जावं लागतं. काय करणार आहे नाही का. आपण तरी आपलीच मुलगी असती पण आपल्या हातात काही नसतं, तिला आणायचं न्यायचं सगळं त्यांच्या इच्छेनं असतं. असो मग ते 13 तारखेला येणार होते. म्हणलं चला आता आपण आपलंच हळूहळू तयारी करावं. हे सगळं घासणं वगैरे झालं, मग भांडे वगैरे लावले. त्यानंतरला मग बारी होती किराणाची. मग किराणा वगैरे आणायचा होता, म्हणजे किराणा घरातला नव्हता आणायचा. जे स्वयंपाकाला लागणार होतं कार्यक्रमाच्या दिवशी, तो वाला किराणा आणायचा होता.
मग एवढं घर सगळं स्वच्छ केल्याच्या नंतरला आम्ही मग बसलो लिस्ट करायला. लिस्ट काय WhatsAppवरतीच केली आणि मग गेलो किराणा आणायला. किराणा आणायला जाते वेळेस शूट काही केलो नाही, कारण आम्ही निघालो उन्हाच्या घाईत. ऊन एवढं तापलेलं होतं, बापरे! पण काय करणार आहे आता, कार्यक्रम म्हणल्यावर घरी उन्हाचं तानाचं फिरावं तर लागणारच. मग गेलो आम्ही उन्हातान्हाचं. मग असं डब्यामध्ये बघा असं कधी काय ठेवलेलं आहे का सगळं सापडतं. मग माझ्या मिस्टरांना काहीतरी सापडलं होतं त्याच्यामध्ये आणि ते म्हणे मग मला हे सापडलं ते सापडलं. काय सापडणार आहे, 1-2 रुपयाचे बंदे असतात, दुसरं काही नाही. कधी लेकरं टाकतात आठवण नाही ते, कधी मी टाकते चिल्लर पैसे, कधी मग माझी मम्मी टाकती. तेच असं इकडे-तिकडे पडण्याच्या ऐवजी मग कधी असं टाकून देतो डब्यामध्ये. मग ते सापडले होते. ते तेवढ्यावरतीच मग आमचं दोघांचं भाषण चालू होतं. असं भाषण देतात, की एखाद्या नेत्याला पण गप्प बसवतात, एवढं भाषण देतात. एवढं सगळं स्वच्छ करून मस्तपैकी असं घासून मला कोणीतरी म्हणलं होतं, की घरामध्ये ना काळ्या कलरचा कटप्पा नाही राहिला पाहिजे. हा कटप्पा तो त्या कोणत्या पिक्चरमधला कोणतं पिक्चर आहे हो ते कटप्पाचं? त्या पिक्चरमधला हा कटप्पा नाही आहे. हा कटप्पा आमच्या किचनमधले आहे. तर कटप्पा नाही कडप्पा, सॉरी. कटप्पा नाही म्हणत, कडप्पा म्हणतात. तर ते काळ्या कलरचे कडप्पे असू नये असं म्हणलेलं होतं. पण आम्हाला ते ऑइल पेंट करून घ्यायचं होतं, पांढरं किंवा येल्लो कलरचं. पण ते जमलंच नाही, कारण पैशाचं एवढं मॅनेज झालं नाही. आमचं छोटं कार्यक्रम म्हणता-म्हणता वाढत-वाढत गेलं. एवढं मोठं कार्यक्रम झालं ते, की बापरे! खर्च पण तेवढंच आलं. सगळं काही असं म्हणजे एवढं ऐन टायमाला सगळ्या गोष्टी झाल्या ना, एवढं टेन्शन आलं होतं. होतं कसं काय माहिती. आता सगळ्यांना पण सांगितले तर खरं कसं मॅनेज होईल, कसं होईल एवढं टेन्शन आलं होतं मला तर. पण काय स्वामी आपल्या पाठीशी असल्यावर काही ना काही मार्ग तर निघणारच आहे. त्याला काही वादच नाही. मग असंच म्हणजे एकाने मदत केली. मग त्याच्यामध्ये होऊन गेलं सगळं. स्वामीच्या रूपामध्ये येऊन त्यांनी सांगितलं, "मी काही केलेलं सांगू नका, असं कुठं बोलू नका." ठीक आहे. त्यामुळं मग मी त्यांचं काही नाव नाही घेते. पण स्वामींच्या कृपेनं झालं सगळं काही व्यवस्थित. कार्यक्रमाचं जे काही लागणार होतं, ज्या काही वस्तू कमी पडल्या होत्या, त्या सगळ्या व्यवस्थित झाल्या. आता फक्त राहिलं होतं मग पाहुणे वगैरे सगळेजण येण्याची आतुरता वाट पाहत होतो आम्ही. मग ते काय 13 तारखेला हो, संध्याकाळी आले पाहुणे. आमचं सगळं आवरणं झाल्याच्या नंतरला आले घरी. मेन म्हणजे मी ज्यांची वाट पाहत होते ना, ज्यांची आतुरतेने मला आशा होती, की ते कार्यक्रमाला येतील, तेच नाही आले. त्यांचा ऐन टायमाला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यांचं कॅन्सल झालं यायचं. त्यामुळं मला खूप वाईट वाटलं. म्हणजे असं यायला पाहिजे होतं त्यांनी काही ना काही करून. आणि इकडं फायनली मग सगळं झाल्याच्या नंतरला हे खालचे मग शेवटी घरं वगैरे झाडून घ्यायचे राहिले होते. घरं वगैरे झाडून घेतलं. झाडून घेऊन पुसून वगैरे घेतलं. मी झाडून घेतली आणि प्रेमनं पुसून घेतलं. तोपर्यंत मग आम्ही गेलो किराणा आणायला. किराणा आणल्याच्या नंतरला पण किराणाचं काही शूट नाही केलेला, कारण मम्मीनं बाहेरच्या बाहेर लगेच सगळं काही डब्यामध्ये वगैरे भरलं आणि जे ह्याला लागतं पूजेला वगैरे ते एका साईडला इथं हॉलमध्ये काढून ठेवलेलं होतं. किती छान वाटतं नाही का घर आवरल्याच्या नंतरला. पण काय उपयोग, 2च दिवस घर आवरून राहतं, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी हाय तेच हाय राहतं. इतकं बापरे! एवढं असं ते किचनमधले भांडे असे चिकट होता तेलाचं हे ते उडून. आणि इकडं मम्मी मस्तपैकी बिडी ओढत बसलेली होती. इकडं टीव्ही चालू, टीव्हीवरती कार्टून वगैरे बघत. आणि आता इकडं वेळ आली होती. मग आपले हात तर नाही सांगावंच नाही लागत नाही का. आता तुम्हाला पण माहिती झालेलं आहे, की काम केल्याच्या नंतरला मग माझ्या हातावर सूज येते. हे असं काहीतरी वेगळं होतं. मग मी अशी पडली होती. म्हणलं आता माझ्या हात खूप दुखतंय. तर मग आमचे आहो म्हणले, "इकडं आण," म्हणे, "मी चोळून देतो." त्यांनी तेल लावून थोडंसं चोळून वगैरे दिलं. हात खूप दुखत होते. बापरे! विचारूच नका. पप्पा हात चोळतायत म्हणून मग प्रेम लगेच सगळ्यांना दाखवतो मी आता आत्या तेन आल्यावर, म्हणून मग त्यांनी तो व्हिडिओ बनवला. त्याला म्हणत होते नको चालू करू, तर मग तो काय म्हणे की कॅमेरा चालू नाही आहे आणि मी असंच पकडलाय म्हणे मोबाईल. तर मला पण खरंच वाटलं, तर बघितलं तर काय तो त्यांनी व्हिडिओ बनवला. म्हणलं जाऊ दे आता बनवलंय तर मग तुमच्यापर्यंत पोहोचावा, कारण तुम्हाला पण असं वाटावं की तुमची बायको जर आजारी पडली तर तुम्ही पण असंच तिची काळजी करा असं.
आणि इकडे आजी नातूच्या गप्पा चालू होत्या, कारण त्यांना कार्यक्रम झाल्या गावाला जायचं होतं. त्यामुळं मग त्यांचं डिस्कशन चालू झालं होतं. गावाला जायचं एक 8 रोज आधी म्हणलं तरी पण एवढी चर्चा राहते, बापरे! अशी चर्चा कुणाकुणाच्या घरात राहते बरं. गावाला जायचं हे करायचं, ते करायचं, ते घेऊन जायचं, हे घेऊन जायचं. तिथे गेल्याच्या नंतरला असं करायचं, तसं करायचं. एवढं बापरे! प्रीतमचं चाललेलं होतं, काय सांगावं तुम्हाला. मग मी म्हणलं, "अरे, जायचं खूप लांब आहे," म्हणलं, "आणि 5-6 दिवस बाकी आहे आणि तुम्ही आत्ताच सगळी चर्चा वगैरे करताय," म्हणलं. त्यांनी पॅकिंग पण करायला काढली होती. आता कायच बोला बाबा. मग मी म्हणलं, "प्रीतम," म्हणलं, "तुझा" तर कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीचा दिवस आमचा काहीसा असा गेलेला आहे.